तर बघू शकता तिकडून शक्तिमान आलाय, शक्तिमान उडी मारते शक्तिमान। तर आता आपण मित्रांनो घातलाय लाईफ जॅकेट, बघूया आपली लाईफ वाचवतो काय, कारण गेल्या काही दिवसांमध्ये ना इथे 2 मृत्यू झालेले आहेत। कारण हा जो तुम्हाला इकडचा जो डीप स्पॉट दिसतोय, इथून एक मुलगा घसरला आणि डायरेक्ट खालीच गेला। शपथ, हे काय काय होऊ शकतं, म्हणजे पाहू शकता तिकडून तोल घसरून 4 व्हीलरच गटारात गेले। आणि जो मेन स्पॉट तुम्ही इंस्टाग्राम यूट्यूबवर बघता तो हा आहे, आणि हा संपूर्ण डेंजरस स्पॉट आहे। बारिश में तो आना बनता है ना मेरी जान। मायाजाल वाला आहे, म्हणजे तुम्हाला खेचून गेल पण तुम्हाला त्याच्यात उतरायचं नाही। जर तुम्हाला पोहता येत नाही तर तुम्ही त्यात जाऊ नका, कारण हा वॉटरफॉल 50 ते 60 फूट डीप आहे। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तर पाहू शकता मित्रांनो, सुंदर अशी पहाड झालेली आहे आणि मॉर्निंगला आपण सुरुवात केलेली आहे आपल्या मस्त अशा राईडची। आणि आज ही आपली राईड असणार आहे 2 दिवसांची। आणि माझ्यासोबत आहे किरण पास्टे आपला भाऊ, आणि नंतर आपल्याला जॉईन करणार आहे आपला बदलापूरचा मित्र करण, द वन अँड ओनली आपला गुगल मॅप आहे तो। तर करण आपल्याला जॉईन करणार आहे पडघ्यापासून। आपण जाणार आहोत ठाणे भिवंडीच्या रोडने, आणि मेन मुद्द्याचं म्हणजे आपण कुठे चाललो। तर मित्रांनो, आपण चाललो आहोत पालघरच्या त्या समर वॉटरफॉलला, काल मांडवी वॉटरफॉलला। आणि तिकडे जाण्यासाठी सर्वप्रथम मी आता किरणला पिक करणार आहे। आता आपण आहोत मालाडमध्ये आणि किरण राहतो चुनावट्टीला, तर त्याला तिथून आता आपल्याला पिक करायचं आहे। आता तिकडे पोहोचेपर्यंत अर्धा तास जाईल आपल्याला, अर्धा तास ते 40 मिनटं। आणि आता वाजलेले आहेत 5:45 आणि बॅक टू बॅक आपल्या ज्या राईड होत आहेत त्याच्यामुळे खूप छान वाटतंय। मला कंटेंटसुद्धा मिळतो आहे आणि तुमच्याशी बोलायला सुद्धा मिळतं आहे, तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायला सुद्धा मिळतं आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय। तर आता किरण आला आहे, आता आम्ही दोघं निघतोय आमच्या पुढच्या प्रवासासाठी, तर स्टे ट्यून राहा। मित्रांनो, तुम्ही राईड करायला ना कधी पण सकाळी असं मस्त लवकर निघालात ना, काय मजा येते यार, जबरदस्त। आणि रस्त्याला कोणी नसतं ना, त्या गाडी स्ट्रेच करायला सुद्धा खूप मजा येते। आता आपली बर्गमॅन असून सुद्धा 125cc, मी हिला 85-90 म्हणजे जेव्हा रस्ता खाली असतो 95 पर्यंत खेचतो। आणि टॉप टू टॉप ही मी 106 चिपळू 106 आपण चिपळूणला हिला स्ट्रेच केलं। त्याच्यानंतर 104 जेव्हा आपण गोवा राईडला गेलो तेव्हा आपण स्ट्रेच केली होती। तर खूप जेव्हा तुम्हाला CC कमी पडायला लागते आणि दिलेलं डॅशबोर्डवरचं किलोमीटर सगळं कमी पडायला लागतं ना, तेव्हा समजून जा की आता काही वेळाने तुम्हाला बाईक चेंज करायची वेळ आली आहे आणि तुम्हाला अपग्रेड होण्याची गरज आहे। कारण हा टॉर्क जेव्हा तुम्हाला वाटतं कमी पडतोय, तुम्ही फटाफट असं क्लिअर नाही करू शकत रस्ता, तेव्हा आतमध्ये रिग्रेशन फील होतं। मित्रांनो, आता आपला व्ह्यू कसा आहे, मगाशी थोडा नॅरो होता त्यामुळे जरा मी परत एकदा सेट केला आहे, त्यामुळे आपला कसा गाडीचा डॅशबोर्डसुद्धा दिसतोय, पुढचा व्ह्यूसुद्धा दिसतोय मस्त। तर मित्रांनो, या पडग्याच्या हॉटेलमध्ये म्हणजे बाजूला करणचा वेट करत आम्ही 50 मिनटं थांबलो, पण करण का अजून आला नाही। तर आम्ही विचार करतोय पुढे जाऊन नाश्ता करायला एका हॉटेलमध्ये, आणि तिकडचं लोकेशन करणला पाठवूया, कारण इथे ऊन वाढायला लागलं आहे, कंटाळा आला, इथे झोप यायला लागली। तर म्हटलं पुढे जाऊया आणि त्याला पुढेच बोलवूया। तर करण व्हिडिओ बघत असशील तर लवकर ये। अरे केवढा लेट, अरे पाऊण तास झाला तिथे थांबलोय, हे वैतागलो। आणि आता थांबतोय श्री दत्त स्नॅक्स, आणि इथे
छान असं नाश्ता वगैरे मिळतं. तर आता आपल्या गाड्या पार्क करूया. मग आता किरणचे सबस्क्रायबर भेटल्या तिकडे. मग काय देत आहेत कॉम्प्लिमेंटरीमध्ये? कॉम्प्लिमेंटरीमध्ये काय भेटतं आता? तर आता आपला आलेला आहे मिसळ पाव. आता खाऊया मिसळ पाव. तर आता श्री दत्त स्नॅक्समधून घेतोय रामराम. मस्त असा 1 तास ब्रेक झाला, नाश्ता वगैरे झाला. तर आता मित्रांनो, ज्या मॅपने आपण चाललो आहे ना, त्या मॅपचा तुम्हाला स्क्रीनशॉटवर एक फोटो दाखवतो. तर आम्ही तो रूट फॉलो करतो आहे. इकडे येण्यासाठी 2-3 रूट आहेत जर तुम्ही ठाणामार्गे आलात तर याचा मी एक स्क्रीनशॉट काढून तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे दहागाव फाटा. तर इथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे दहागाव रोडला. आणि इथून वाडा आहे 36, कांबेरे 24, पिवळी 13 आणि दहागाव 2 किलोमीटरवर. तर हा आतला रस्ता आहे. अजून तरी आता आपल्याला छान दिसतोय. डांबरीकरण व्यवस्थित आहे. दोन्ही साईडला प्रॉपर इंडिकेशन लाईनिंग आहे. आणि समोर पाहू शकता काय रौद्र रूप आहे. डोंगर बघा सह्याद्रीचा. आता एक्झॅक्टली माहिती नाही हा कोणता डोंगर आहे किंवा कोणता गड किल्ला आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा की दहागावच्या आतमध्ये वाड्याचा जवळ हा कोणता किल्ला आहे. ओहो, काय रोड आहे यार, जबरदस्त. पावसाळ्यात तर एक स्वर्गसुख वेगळंच. म्हणजे ही बायकर्ससाठी आहे ना एक वेगळीच पर्वणी असते. जर तुम्ही अशा नवीन रस्त्याला येता आणि असं काहीतरी नवीन अनुभवता, नवीन पाहायला मिळतं, क्या बात. तर अशीच प्रार्थना करतो की हा शेवटपर्यंत असाच सुंदर रस्ता असणार आहे. मित्रांनो, हिंदीतले ब्लॉगर कसे बोलतात, भाई साहब क्या नजारा है. तर आपण मराठीत कसं म्हणायचं आता याला? आपण असं म्हणू ना, बाबाओ काय दृश्य आहे, बाबाओ काय दिसतंय, बाबाओ. अरे जबरदस्त यार. म्हणजे राईड वसूल. म्हणजे जरी पुढे नाही गेलो ना, हा रस्त्याचं मी परत प्रेमात पडलो. म्हणजे नवीन रस्ता पाहिला, क्या बात. म्हणजे काय शब्द नाही सुचत आता मला, तुम्ही समजू शकता. जबरदस्त. म्हणजे इतके आतमध्ये पण इतका सुंदर रस्ता बिना खड्ड्याचा. कांट बिलीव. ओ ओ ओ ओ ओ उडालो. बारिश में तो आना बनता है ना मेरी जान. अरे स्पीड ब्रेकर दिसतच नाही इथले. काय बोलत, बारिश में तो आना बनता है ना मेरी जान. येऊया, नक्की येऊया. हा रस्ता बघूनच असं वाटतं की परत येऊया. मित्रांनो, माझ्या मागे किरण बसलाय. पण किरणला बाईकवर इतकी झोप येते कारण आम्ही पोटभर नाश्ता केला आणि रात्रभर तो झोपला नव्हता. आणि मी रात्री 2-3 तास झोपलो होतो. आता त्याला इतकी झोप येते ना की गाडी राईटला लेफ्टला होते, तरी मी हळूहळू जरा चालवत कंट्रोल करते. आणि आपल्या गाडीला कसं मागे टॉप बॉक्स आहे ना, तर त्याच्यामुळे टेका भेटतोय त्याला. तर व्यवस्थित असा बसून आहे तो. कुठेही राईडला जायचं असेल ना मित्रांनो, झोप कंप्लीट आहे. म्हणजे तुम्ही झोपलेले असाल ना, तर आपल्याला जे पुढे जाऊन एन्जॉय करायचं आहे, जे पाहायचं आहे, जे अनुभवायचं आहे,
ते म्हणजे 100% आपल्याला तिथे देता येतं. तर हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं. त्याला थोडा वेळ झोपू दे, मी करतो कंट्रोल गाडी. तर मित्रांनो आता आपण वाडा सिटीमध्ये पोचलो आहे आणि मार्केट एरिया आहे संपूर्ण. आणि रस्तासुद्धा छान आहे, म्हणजे सिमेंटीकरण झालं आहे. शहापूर, लालपरी, लालपरी. ओ हो, झाड बघ, काय सुंदर असं झाड आहे मित्रांनो. असं वाटतं आपण बाहेरच्या देशात आलो, US वगैरे मध्ये. जबरदस्त. म्हणजे इतक्या उन्हाळ्यात सुद्धा इतकं हिरवगार आहे, इतकं हिरवगार. आणि अजूनही पावसाचा काहीच थेंब नाही पडलाय. तर पावसाळ्यात किती हिरवळ आणि किती वेगवेगळ्या रंगाची झाडं फुलं तुम्हाला पाहायला मिळतील. निसर्गप्रेमी असाल ना तर माझे ब्लॉग नक्कीच बघा. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अशी वेगवेगळी ठिकाणं, असे वेगवेगळे रस्ते आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची माझी बडबड तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो हा तो फाटा आहे जिथून पालघरवरून किंवा वाड्यावरून जी बस सुटते ती तुम्हाला ह्या नाक्यावर येऊन सोडते. आणि समोर आहे काळमांडवी धबधबा जव्हार. तर मित्रांनो हा जो बोर्ड लावला आहे इथून 2 किलोमीटरचा पायी ट्रेक आहे. जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्ही शेवटच्या बाईक पार्किंग किंवा कार पार्किंग स्पॉटपर्यंत जाऊ शकता आणि तिथून एक 5 मिनिटं खाली उतरायचं आहे. तर चला तर बघूया कसं काय दृश्य आहे आणि कसा काय धबधबा आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळतोय. आणि पाणी आहे का ते पण चेक करूया. तर आपल्या समोरच आहे तो वॉटरफॉल आणि आपल्याला हे सगळं उतरून जायचं आहे. तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत. हा कुठला रे वॉटरफॉल? हा काळमांडवी, विसरलो मी पण. बघा काळमांडवी काळ घेऊन येतोय. हा, तर ह्या वॉटरफॉलचा आहे ना एक वेगळाच इतिहास आहे. म्हणजे हा तुम्हाला वाटेल सुंदर पण दुनिया, हा वेगळीच दुनिया, मायाजालवाला आहे. म्हणजे तुम्हाला खेचून घेईल पण तुम्हाला त्याच्यात उतरायचं नाही. जर तुम्हाला पोहता येत नाही तर तुम्ही त्यात जाऊ नका, कारण हा वॉटरफॉल 50 ते 60 फूट डीप आहे. आणि खाली एकदा तुम्ही गेलात ना तर वर येण्याची म्हणजे बोलतात जर तुम्हाला पोहता येत नसेल तर ते मुश्किल आहे, गेलात तर अडकून राहाल. आणि अशा घटना इथे झालेल्या आहेत. गेल्या 2-4 वर्षामध्ये इथे कमीत कमी 8 ते 10 मृत्यू झालेले आहेत. तर तुम्हाला जर तुमचा जीव प्यारा असेल तर फक्त पाय बुडवा आणि घरी चला. इथे जेवायची पण सोय आहे, जेवा आणि घरी सुटा. काय, कारण इकडे जे गाईड्स आहेत ना, आपल्यासोबत गाईडसुद्धा आहेत. कारण इकडे पार्किंगचे चार्जेस 20 रुपये आहेत. तरी हे तुम्हाला इकडे आल्याला सगळं महत्त्व पटवून सांगतील. तर त्यांचं ऐका, कारण ही गावातली माणसं आहेत आणि ही गेली बरीच वर्षे इथे ये जा करत असतात. आणि आत्ता हा कुठल्या इंस्टाग्राममुळे आणि यूट्यूबमुळे फेमस झालेला हा वॉटरफॉल आहे, पण खूप खतरनाक आहे. पण हे सांगणं इतकंच की इथे आलात तर तुमचा जीव सांभाळा, कारण घरची आपली वाट पाहतात. तर आता आपण जाऊया आणि दुरून दर्शन करूया. आपल्याला काय पोहता येत नाही, हे पोहतील, आपण पाण्यात पाय बुडून परत. हो चला आता जाऊया खाली. आणि इथे खाली वॉटरफॉलला जाण्यासाठी पायऱ्या आहेत, तर तिथे जाऊन बघूया कसा काय किती कसं काय आपल्याला पाहायला मिळतंय. चला तर. इथे येण्याचा संपूर्ण मार्ग हा निसरडा आहे. पावसाळ्यात जर तुमच्या शूजला प्रॉपर ग्रिप नसेल तर तुम्ही घसरणार आणि घसरतच खाली जाणार. तर मित्रांनो या जे वॉटरफॉलचं पाणी आहे ते त्या दरीतून असं येतं आहे. आणि जो मेन स्पॉट तुम्ही इंस्टाग्राम यूट्यूबवर बघता तो हा आहे. आणि हा संपूर्ण डेंजरस स्पॉट आहे. आणि इथून ती सगळी मुलं उडी मारतात आणि हे पाणी असं करत पुढे नदीला जाऊन मिळत असेल. तर चला जाऊया आणि खालून नजारा दाखवतो तुम्हाला कसा काय आहे तो. तर इथून येताना 2-3 जरा रिस्की पॅच आहेत, तुम्हाला हे प्रॉपर उतरत यायचं आहे. आपण इथून जाऊया. चालू झालंय. आपली पेटी राहील तिकडे.
तर नमस्कार मित्रांनो, फायनली मुंबईपासून जो नजारा पाहण्यासाठी आपण निघालो होतो, तर फायनली आपला तो समोर आहे आणि आपल्यासोबत आहे किरण, इथे करण, किरण आणि करण आणि तो आहे जव्हारचा कालमांडवी वॉटरफॉल. कालमांडवी तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण पोहण्यामध्ये तरबेज नाही आहे, तर आपण फक्त या काठावर थांबून आपली कमर भिजवणार आहे, कमरिया करणार आहे आणि करण पण भिजणार आहे, उड्या मारणार आहे आणि किरण पण उड्या मारणार आहे, दोघेजणं उड्या मारणार आहे. तर आता आपण थोडेसे घेतो आहे ड्रोन शॉट. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रोन शॉटसुद्धा पाहायला मिळणार आहेत. भले ड्रोन आपला नसेल, पण शॉट आपल्याला भेटणार आहे, ड्रोन शॉट. आणि पाहू शकता किती सुंदर आहे. आणि इथे जर तुम्ही याल ना, इथे पूर्ण कचरा करून ठेवलेला आहे. या पूर्ण डबक्यामध्ये पूर्ण बाटल्या साचल्या आहेत आणि आजचा वीकडे असून पण इतकी गर्दी आहे इथे. म्हणजे विचार करा, सॅटर्डे संडे किती गर्दी असेल. आणि इथे सॅटर्डे संडे पोलीस असतात, कारण गेल्या काही दिवसांमध्ये ना इथे 2 मृत्यू झालेले आहेत. कारण हा जो तुम्हाला इकडचा जो डीप स्पॉट दिसतोय, इथून एक मुलगा घसरला आणि डायरेक्ट खालीच गेला. आणि हे इतकं डीप आहे ना, एक 50 ते 60 फुटे डीप आहे. असं बघितलं तर वाटत नाही, किती सुंदर वाटतंय. काळ मांडवी, पण काळ मांडवी कोणाचाही काळ बदलून टाकेल असा हा वॉटरफॉल आहे. तर तुम्ही इथे याल तर जपून तुमचा जीव जपा आणि निसर्गाची मजा घ्या. निसर्गाला हानी नका पोचू, कारण सगळीकडे कचरा खूप आहे इकडे. नाही हे एवढे नाही येत आपल्याला, कोशिश पण नाही कवा केला. आपल्याला पाहायला लागतं, आहे ना 2 मिनटं घालून पोहूया. तर मित्रांनो, ड्रोन शॉट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तर आता करणने उडी मारली आहे, आपण इथेच राहणार आहे. नंतर याच्या लाईफ जॅकेट घालून एक उडी मारून बघूया. आणि जर तुम्हाला पोहायला नसेल येत तर हे लाईफ जॅकेट घेऊन या. तर आता आपण मित्रांनो घातलं आहे लाईफ जॅकेट. बघूया आपली लाईफ वाचवतो काय. हळूहळू उतरूया. तिकडेपर्यंत जायचं नाही आहे का, याच्या मध्येच नाही. गणपती याचा बक्कल लाईफ जॅकेट बघू. लाईफ जॅकेट आतमध्ये उडी मारली असते तर गेलो असतो ना. तुला मस्त वाटलं, हा मस्त लाईफ जॅकेट मध्ये आहे. लाईफ जॅकेट वरती तरंगतोय तू मस्त बाजूला. तर बघू शकता, लाईफ जॅकेट पाहिजे जर तुम्हाला पोहायला नसेल येत तर. नाहीतर अशी अवस्था होते. असं दुसऱ्यांदा मागून घ्यायचं, म्हणजे पैसे वाचतात आपले. पण फुगा झालाय बघ ना. पुढे जा, कुठे पुढे जाऊ. अरे बक्कल लूज आहे तो. मग तर तुझ्या काय कामाचं नाही. कुठे दिसतोय तुला कसा वाटतोय लाईफ जॅकेट आपल्याला. अशी मुंडी घुसली याच्यामध्ये. आता तू तिकट काढते मग बघू शकता तिकडून शक्तिमान आलाय. शक्तिमान उडी मारते. शक्तिमान फ्लाय डाईंग करतोय. फ्लाय डाईंग स्लो मोशन मध्ये. पहिला जर तुम्हाला पोहायला येत असेल तर बिंदासपणे अशा उड्या मारू शकता. बसून जाऊ. नाही त्याला आमच्यासारखा इथे अशा टाल्या तापत राहावं लागेल. जय हरी विठ्ठल विठ्ठल. आम्ही पाणी बसतो. नाही तो बसलो.
बिना पोहता येणार भाई कैसा लगा लाइफ जैकेट में? अच्छा लगा। आता है पोहने को तुमको? स्विमिंग आता नहीं पोहने को। पोहा करने तो पोहा मधाचा पोळाच ना तिकडे आणि मित्रांनो दुसरं म्हणजे इथे ना सिगरेट आणि दारू पितात. तुम्ही आलात तर इथे असलं काही करू नका, करू नका. पाप आहे पाप. जर समजा सह्याद्रीतली कोणी माणसं आली उन्हाळ भटके असा चूक देतील ना तुम्हाला, आता मी एकटा आहे किंवा आम्ही एकटे म्हणून काय बोलू नाही शकत, तिथे चालणार पण नाही. जाऊ दे, आपण नजरअंदाज करूया. पण कचरा टाकला तर नक्की त्यांना घेऊन जायला सांगणार आहे. ते लोक सिगरेट आणि दारू पितात इथे, तर हे चुकीचं वाटतंय मला. आणि किरण सारखा उड्या मारून इथं बॅग आहेत का नाही चेक करते. बॅग आहेत काय? कारण किरणच्या बॅगेत आहे 1.5 लाखाचं सामान, माझ्या बॅगेत आहे 1 लाखाचं सामान. चिल्ला के सबको स्कीम बता दे. चिल्ला की सबको स्कीम बता दे. निसर्गाची मजा करायला येत आहे, पण निसर्गाची केलेली हानी बघा. 2-3 किलो प्लॅस्टिकच्या बॉटलच त्याच्यामध्ये 100च्या वर आहेत. आता त्या काढणार कोण? आणि ते सगळेजण प्यायला, दारू प्यायला, कोण सिगरेट ओढतंय, कोण जेवतंय. इथे बघा चणे सुकट टाकलेत, नंतर इथे पाव असेच टाकलेत. तरी सगळं चुकीचं आहे. तुम्ही येत आहे तर या, पण निसर्गाला हानी नका पोचू. आता इतका सुंदर वॉटरफॉल संपूर्ण म्हणजे उन्हाळ्यामध्ये चालू आहे, त्याचा तुम्ही निसर्गाचा आस्वाद घ्यायला येत आहे, पण इथे घाण करून जात आहे. तुम्ही किती शिकलेले असा, पण तुम्ही शिकलेले अडाणी राहणार जर तुम्ही असं सगळं काय केलं तर. मित्रांनो कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ नक्की एकदा कमेंट करून सांगा. आपण काय खाली जात नाही. या वर्षभरात येणाऱ्या पोहायला शिकूया आपण, आणि पुढच्या वर्षी नक्की या वॉटरफॉलला येऊन आतमध्ये जाऊया. आपलं कर्तव्य हे दाखवू, प्रेझेंटेशन दाखवू वर्षभर काय केलं. हां, वर्षभर किती मेहनत घेतली आहे पोहण्यासाठी. बघू पुढच्या वर्षी कसं काय होतं आहे. पण या वर्षीचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि किरण पोहून आलेला आहे, त्याने आतमधली जन्नत बघितली आहे, कशी वाटली. आणि हा तर आतमध्ये सागर गोट्या आहे सगळ्या बघून आलाय. खाली खाली काय काय होतं? शंख शिंपले, शार्क पण होते. तर चला मित्रांनो, फायनली इथून निरोप घ्यायची वेळ आलेली आहे आणि आता मी निघतोय पुढच्या प्रवासाला. तर हा कालमांडवी वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो जाता जाता तुम्हाला एक दाखवतो की आता आहे ना इथे कोणीच नाही आहे, फक्त आम्हीच आहे. आणि पाहू शकता काय नजारा आहे. आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर पोहता येत नसेल तर लाईफ जॅकेट नक्की घेऊन या, कारण इथे काही दिवसांअगोदर दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. काही जणांनी आपले जीवसुद्धा गमावलेले आहेत. तर या निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाचा अनुभव घ्या. निसर्ग खूप सुंदर आहे, पण निसर्गाला हानी पोचवू नका. चला घेऊया या व्हिडिओमधून सगळ्यांचा निरोप. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि ही सिरीज आपली नक्की पूर्ण बघा आणि स्टे ट्यून राहा.